मी असं पाण्यात का कूदलो सांगतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आपलं स्वागत असंच होत आहे ब्लॉगमध्ये. तर घातले मग फटाफट कपडे, मस्तपैकी झालो आहे रेडी. मस्तपैकी भांग वगैरे पळून घेतला. मग आला आहे तुमचा भाऊ, बघा कसा दिसतो आहे डान डान. मग बघितलं तर आपली गाडी पण रेडीच होती. मग देर किसकी बात की आहे. मग पटापट गाडीवर बसलो वगैरे, चाललो आहे पेट्रोल भरायला. कारण आज विषय खूप हार्ड आहे. जायचं आहे पेट्रोल भरायला, स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे मस्तपैकी. तर स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे म्हटल्यावर भरून घेतलं मस्तपैकी पेट्रोल. तर मग सांगा कमेंट बॉक्समध्ये कितीचं पेट्रोल भरला असेल तुमच्या भावानं. चला मग आता पेट्रोल वगैरे भरून घेतलं आहे म्हटल्यावर जाऊया भावाच्या घरी. कारण त्याला पण सोबत न्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ कुठं एकला जात नाही. मग ते फास्टपैकी पळवली गाडी, लावली मंदिरात समोर, चाललो आहे भावाला घ्यायला. भावाला सांगितलं होतं, बघितलं तर भाऊ आहे झोपेल. मोडचा पुरा सत्यानाश झाला आहे. तर मग मला भेटले शुभम भाऊ साक्षात. ते म्हणत असतात ना, कोणा वाचून कोणाचं अडत नाही. माझे शुभम भाऊ खूप चांगले आहेत. त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि म्हणले शेततळे ओळखीचं आहे. मग चाललो आहे आम्ही शेततळ्याला भेट द्यायला. पहिले चाललो शेततळ्यामध्ये. तर बघितलं तर शेततळं आज बंद होतं, म्हणून तिथं काही पोहायला भेटणार नाही आहे. मग गेलो आहे आम्ही पोहायला साक्षात स्विमिंग पूलमध्ये शुभम भाऊच्या ओळखीने. आम्हाला एंट्री पण भेटली शुभम भाऊच्या ओळखीने. तर मग शुभम भाऊला म्हणलं मस्तपैकी आपला एक व्हिडिओ घे. मग शुभम भाऊनं एक व्हिडिओ घेतला आपला. तर मग बघा तुमचा भाऊ कशी जंप मारतोय. हे बघा तुमचा भाऊ, या विषय आडे भाऊ आपला. तर मग शुभम भाऊ म्हणे माझा पण एक व्हिडिओ घे. शुभम भाऊ बघा आपल्यापेक्षा खूप खूप मोठे आहे. हे बघा कसे उलटे बोलत आहे. शुभम भाऊचा विषयच हार्ड आहे खरं. अलग ही टाईप का बंदा आहे हो. सच में हार्ड लेवल. चला मग जाऊ द्या, आजचा व्लॉग इथंच खतम करू. केस तर बघा माझे किती वर झालेले आहे. तर जाऊ द्या विषय, जाऊ द्या, काय विषय नाही, होत असतं. चला टाटा बाय बाय, ब्लॉग खतम करू. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा.